ब्लॉग आई वडील, आयुष्याला दिशा देणारे पहिले गुरु. गुरुपौर्णिमा विशेष. जगातील सर्वात महान गुरु कोण? गुरु शोधण्यासाठी जग फिरण्याची गरज नसते, कारण प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिला गुरु त्याच्या घरातच असतो. गुरुपौर्णिमा आली की आपण आपल्या शिक्षकांना, संतांना, मार्गदर्शकांना आणि आध्यात्मिक गुरूंना कृतज्ञतेने वंदन करतो. पण या सर्वांपूर्वी आपल्या आयुष्यात एक अशी गुरुजोडी असते जी कुठल्याही पदवीशिवाय, कुठल्याही मोबदल्याशिवाय, कुठल्याही अपेक्षेशिवाय, कुठल्याही गुरुदक्षिणेशिवाय आपलं आयुष्य घडवत असते. ती म्हणजे आई आणि वडील. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला बोलता येत नाही, चालता येत नाही, खाता येत नाही, विचार करता येत नाही. त्या प्रत्येक गोष्टीची पहिली शिकवण त्याला आईवडिलांकडूनच मिळते. पहिलं पाऊल कसं टाकायचं, पहिला शब्द कसा उच्चारायचा, जेवताना कसं बसायचं, मोठ्यांचा आदर कसा करायचा, लहानांवर प्रेम कसं करायचं, इतरांना समजून कसं घ्यायचं, शाळेत कसं वागायचं, मित्र कसे जोडायचे, मित्र कसे निवडायचे, चूक झाली तर ती मान्य कशी करायची, प्रामाणिकपणा म्हणजे काय, कष्टाचं महत्त्व काय, संयम म्हणजे काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणूस कसं व्हायचं. ही सगळी शिकवण कुठल्याही शाळेच्या पुस्तकात नसते बरं का. ही शिकवण रोजच्या जगण्यात असते. आईच्या संस्कारांमध्ये असते, वडिलांच्या कृतीमध्ये असते. आई आपल्या मुलाला प्रेम शिकवते तर वडील जबाबदारी शिकवतात. आई भावनांची श्रीमंती देते तर वडील धैर्याची ताकद देतात. आई हात धरून चालायला शिकवते तर वडील आयुष्याच्या वाटेवर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतात. काळ बदलतो, शाळा बदलतात, शिक्षक बदलतात, नोकऱ्या बदलतात, गुरुही बदलतात, वय बदलतं, पण आईवडिलांनी दिलेले संस्कार आयुष्यभर बदलत नाही. आपण कितीही मोठे झालो, कितीही यशस्वी झालो, कितीही श्रीमंत झालो, तरी आपल्या प्रत्येक यशामागे त्यांच्या शिकवणीची शांत सावली उभी असते. आज आपण जे काही आहोत, ज्या पद्धतीने बोलतो, लोकांशी वागतो, निर्णय घेतो, अडचणींना सामोरं जातो, आव्हानांना सामोरं जातो, त्यामागे कुठे ना कुठे आपल्या आईवडिलांची वर्षानुवर्षांची शिकवण असते. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या सर्व गुरूंना नतमस्तक होऊया. पण त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला जगायला शिकवलं, जन्माला घातलं, स्वतः उपाशी राहून आपल्याला भरवलं, स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून आपल्या स्वप्नांना पंख दिले, स्वतःच्या हौशीमौशी बाजू ठेवून आपल्या हौशीमौशींना प्राधान्य दिलं, त्या आपल्या आईवडिलांनाही मनापासून प्रणाम करूया. कारण जगातील प्रत्येक महान गुरु होण्याआधी प्रत्येक महान माणूस कुणाच्या ना कुणाच्या आईवडिलांचा संस्कारित मुलगा किंवा मुलगी असतो. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देत सर्व गुरुजनांना, शिक्षकांना, मार्गदर्शकांना, आपल्या आयुष्यातील पहिला गुरु असलेल्या आईवडिलांना कोटी कोटी प्रणाम. आज आपले आईवडील जिथे कुठे असतील त्यांना आज गुरुपौर्णिमेबद्दल मनापासून शुभेच्छा देऊया. माध्यमं वेगवेगळी असतील, लांब असल्यास फोनद्वारे, फोन कॉलवर बोलूया, पत्र लिहूया, सोबत असल्यास घट्ट मिठी घालूया, त्यांच्या चरणांना स्पर्श करूया, साष्टांग दंडवत घालूया, मानाचा मुजरा करूया. कारण आईवडील होणं सोपं नाही. त्यामुळे आज आपण आपल्या आईवडिलांना मनापासनं, अगदी मनापासनं खूप खूप धन्यवाद म्हणूया, आभार मानूया. आणि त्यांचे उपकार हे न फेडण्यासारखे असले तरी गुरुपौर्णिमेनिमित्त आज त्यांच्या चेहऱ्यावर छानसं हसू येईल, त्यांना अभिमान वाटेल, त्यांना सुखद वाटेल, त्यांना आनंद होईल, असं काहीतरी नक्की करूया. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ह्यावेळेस या ब्लॉगला मी आग्रहाने, हक्काने
विनंती करेल, प्रार्थना करेल, आपल्या आईवडिलांसाठी कमेंटमध्ये नक्कीच काहीतरी लिहूया आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता, त्यांच्याबद्दलचा आदर, प्रेम शब्दांमध्ये व्यक्त करूया. धन्यवाद.